काहीच नाही कळलं आपल्याला. रेकॉर्ड नाही यांच्याकडे काहीच. पुढची शाळा बघू आपण. आजच्या भागामध्ये मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण सायली आणि अर्जुन आता प्रियाच्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत. त्या बाईने सांगितलं होतं की प्रिया लहानपणी खूप वेगळ्या परिस्थितीत वाढलेली आहे आणि तिचा भूतकाळ हा ती सांगते तसा अजिबात नाही. त्या बाईने सायली आणि अर्जुनला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. जर तुम्हाला प्रियाचा खरा इतिहास शोधायचा असेल तर तिच्या शाळेत जा. तिथे तुम्हाला तिच्या लहानपणाचे सगळे रेकॉर्ड मिळतील. ही गोष्ट ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही खूप विचारात पडलेले असतात, कारण त्यांना आता समजायला लागलेलं असतं की प्रियाने घरामध्ये अनेक गोष्टी खोट्या सांगितल्या आहेत. त्यामुळे आता सत्य शोधणं खूप महत्त्वाचं झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन गाडीत बसलेले असतात. दोघांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव असतात. सायली शांत बसलेली असते आणि तिच्या मनामध्ये सतत विचार सुरू असतात. अर्जुन गाडी चालवत असतो, पण त्याच्याही डोक्यात तेच विचार चालू असतात. थोड्या वेळाने अर्जुन सायलीला विचारतो, सायली, तुला खरंच वाटतं का की प्रियाचा भूतकाळ इतका वेगळा असेल? सायली लगेच म्हणते, अर्जुन, त्या बाईने जे सांगितलं ते खोटं असण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण ती खूप आत्मविश्वासाने बोलत होती आणि मला असं वाटतं की प्रियाने आत्तापर्यंत सगळ्यांना फसवलं आहे. अर्जुन थोडा विचार करून म्हणतो, हो सायली, मलाही तसंच वाटतं. म्हणूनच आज आपण काहीही झालं तरी तिच्या लहानपणीचा सगळा इतिहास शोधणार आहोत. दोघेही ठरवतात की आज पूर्ण दिवस ते फक्त प्रियाच्या शाळांचा शोध घेणार. थोड्या वेळाने त्यांची गाडी एका जुन्या शाळेसमोर येऊन थांबते. ही शाळा खूप जुनी असते. शाळेच्या गेटवर मोठ्या अक्षरांमध्ये त्या शाळेचं नाव लिहिलेलं असतं. सायली आणि अर्जुन गाडीतून खाली उतरतात. शाळेच्या परिसरात खूप शांत वातावरण असतं. काही विद्यार्थी मैदानात खेळत असतात. सायली आणि अर्जुन थेट ऑफिसमध्ये जातात. तिथे एक क्लर्क बसलेला असतो. तो अर्जुन नम्रपणे म्हणतो, नमस्कार सर, आम्हाला थोडी माहिती हवी आहे. तो क्लर्क म्हणतो, हो बोला, काय मदत करू शकतो? सायली म्हणते, आम्ही एका मुलीचा रेकॉर्ड शोधत आहोत. ती कदाचित काही वर्षांपूर्वी या शाळेत शिकत होती. क्लर्क विचारतो, त्या मुलीचं नाव काय आहे? सायली म्हणते, प्रिया नाव आहे. क्लर्क लगेच रजिस्टर काढतो आणि जुने रेकॉर्ड बघायला लागतो. काही वेळ तो सगळे रजिस्टर चाळत असतो. सायली आणि अर्जुन दोघेही खूप उत्सुकतेने त्याच्याकडे बघत असतात. काही वेळाने क्लर्क म्हणतो, माफ करा, पण या शाळेमध्ये त्या नावाची कोणतीही विद्यार्थिनीचं रेकॉर्ड नाही. हे ऐकून सायली आणि अर्जुन थोडे निराश होतात. बाहेर येताच अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, या शाळेमध्ये तर तिचं काहीच रेकॉर्ड सापडलं नाही. आता पुढची शाळा बघूया. सायली म्हणते, हो अर्जुन, पण आपण हार मानायची नाही. नक्कीच कुठेतरी तिचा रेकॉर्ड मिळेल. सायली, तू इथे? सायली, आता आपण इथपर्यंत आलो आहोत तर मागे वळायचं नाही. प्रियाबद्दल जे काही सत्य आहे ते आज नाही तर उद्या समोर येणारच. सायली मान हलवते आणि दोघांची गाडी रस्त्यावर पुढे निघते. पण इथेच एक मोठा ट्विस्ट घडतो. सायली आणि अर्जुनला अजिबात माहिती नसतं की त्यांच्या गाडीच्या थोड्या अंतरावर आणखी एक कार त्यांच्या मागे येत असते. त्या कारमध्ये बसलेली असते प्रिया. प्रिया दुरूनच सायली आणि अर्जुनच्या गाडीला बघते आणि थोड्या आश्चर्याने स्वतःशीच म्हणते, सायली आणि अर्जुन इथे कुठे चालले आहेत? तिला लगेच शंका येते की हे दोघेही नक्की काहीतरी शोध घेत आहेत आणि कदाचित तो शोध तिच्याशी संबंधित असू शकतो. म्हणूनच प्रिया लगेच निर्णय घेते की सायली आणि अर्जुन कुठे जात आहेत हे तिला जाणून घ्यायचं आहे. ती तिची कार सुरूच ठेवते आणि हळूहळू त्यांच्या गाडीचा पाठलाग करू लागते. रस्त्यावर बराच वेळ गाडी चालत राहते. अर्जुन आणि सायली त्यांच्या चर्चेमध्ये व्यस्त असतात आणि त्यांना अजिबात लक्षात येत नाही की कोणीतरी त्यांच्या मागे येत आहे. दुसरीकडे प्रिया खूप सावधपणे गाडी चालवत असते. ती इतक्या अंतरावरून पाठलाग करत असते की सायली आणि अर्जुनला काहीही संशय येत नाही. थोड्याच वेळात अर्जुनची गाडी एका मोठ्या मार्केट एरियामध्ये येते आणि शेवटी एका ठिकाणी थांबते. हे एक गजबजलेलं मार्केट असतं. इथे खूप लोकांची ये-जा सुरू असते. दुकाने उघडी असतात आणि सगळीकडे खूप गर्दी असते. अर्जुन गाडी पार्क करतो आणि तो आणि सायली दोघेही खाली उतरतात. सायली आजूबाजूला बघते, जणू ती कोणाला तरी शोधत आहे. पण तेवढ्यात दूर उभी असलेली प्रिया हे सगळं पाहत असते. ती थोडा विचार करते आणि मग तीही तिची कार थोड्या अंतरावर पार्क करते. प्रिया गाडीतून खाली उतरते आणि सायली व अर्जुनकडे चालत जाऊ लागते. सायली अजूनही आजूबाजूला बघत असते आणि अचानक तिच्यासमोर प्रिया येऊन उभी राहते. सायली प्रियाला बघून थोडी दचकते. प्रिया थोड्या आश्चर्याने विचारते, सायली, तू इथे? आणि अर्जुनसुद्धा? सायली काही क्षण प्रियाकडे बघत राहते.
कारण तिला अजिबात अपेक्षा नसते की प्रिया इथे भेटेल. मग सायलीही तिला प्रश्न विचारते, प्रिया, पण तू इथे कशी आलीस?